कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा आलास तू? बाबा आई होते बाहेर आहे, थांब मी बघतो। बाहेर नाही येते का का नाही आणलंस तू आईला? सांग ना, मला आई पाहिजे। पण मी नाही, तुम्ही असंच करतात नेहमी। आता तर आपण एकत्र आलो होतो ना, मला नाही बोलायचं तुमच्याशी। पण माझं ऐक ना प्लीज, माझं ऐक। मला नाही ऐकायचंय। का पोलीस अंकल सोडत नाही आईला? काय केलं आईने? मला आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे। काय चाललंय? काय सारखं आई आई? सांग त्याला, त्याच्या आईचे उद्योग सांग, म्हणजे कळेल त्याला। आई प्लीज, पण ही सवय नको। अरे त्याच्या आईने लाच सोडून दिली, तुला का वाईट वाटतंय? सांग त्याला, त्याच्या आईने तुला कसं फसवलंय ते। सारखी सारखी खोटं बोलली तेही सांग। बाबा तुला माहितीये ना आई किती चांगली आहे ते। आई कधीच कोणाला त्रास देत नाही। पण तुझ्या आईनी तुझ्या याच बाबाला मारायचा प्रयत्न केला, हे माहितीये का तुला? खोटं बोलतेस तू आजी। माझी आई मलाच कधी मारत नाही। तिने बाबाला तर वाचवलंय। हो ना बाबा, बोल ना, बोल ना बाबा, बोल ना। हो, जर त्याच्या डोळ्यात बघ आणि सांग त्याला, त्याच्याही किती पाताळ यंत्री येते। नाही बाबा, तू नको ऐकू आजीचं। तू माझा आई खूप चांगली आहे। चांगली आहे म्हणे, लाच सोडून दिली ह्याच्या आईनी। तिला ना भर चौकामध्ये चाप। आई बस। आकाश, लक्षात ठेव, आईशी बोलतोयस। ते दिसतंय तुम्हाला? आई एका लहान मुलासमोर केवढं घाणं बोलते ते नाही दिसत आहे? हो, बाबा अवस्था बघा त्याची, थोडी दया तरी दाखवा ना। नाही, असं नाही करायचं। अरे तू अगदी बरोबर बोलतोयस, आई खूप चांगली आहे आणि ती कधीच कोणाला त्रास देत नाही। मग पोलिसांनी का पकडून ठेवलंय तिला? हा त्यांचा गैरसमज झालाय ना, घरातल्या बाकीच्यांचा झालाय ना तसंच। पण तू काळजी करू नकोस बा, मी आईला परत घेऊन येणार। अगं येस, आय प्रॉमिस। तू जाता रूम मध्ये जा, मी आहे। काय तुझ्या वसुंधराचं भूत चढलं रे तुझ्या अंगावर? हा, आज तू किती ओरड मला, मी काय तुला जाऊ देणार नाही। त्या माणसाने भर कोर्टात साक्ष दिली आहे ना, खरं काय ते अख्ख्या जगाला कळलं, तुला का मान्य नाहीये? कारण सोपं आहे, ते खोटं बोलत होते। काय झालं? शक्य नाहीये का हे? हा, काय ते खोटं बोलूच शकतात ना? आकाश, चुकतोयस। अरे आता नाही बघवत आहे आम्हाला पण। अरे वसुंधरासाठी तू अख्ख्या जगाला खोटं पाडणार आहेस का? मी तुम्हाला म्हंटल होतं ना, तिने याला वश केलंय, भुरळ घातलीय म्हणून तो असा वागतोय। गुरुजींनी तेव्हाच सांगितलं होतं, तेव्हाच जर शांती करून घेतली असते ना तर ही वेळ नसती आली। जयश्री, शांत हो. थांब एक मिनिट, ये इकडे. बाबा, ये, बाप, बस बस। आता सांग, काय झालं तुला? अरे असं नव्हतंस तू। कुठल्याही गोष्टीचा नीट विचार करतोस आणि मगच निर्णय घेतोस तू। आत्ताच काय झालं तुला? इथेच कसा चुकलास? तुझी काळजी वाटते रे। आता ह्या वयामध्ये त्या बाईच्या मागे तुला बर्बाद होताना बघायचं का मी? ते बघ, अजूनही उशीर झालेला नाही आकाश। वसुंधरा तुला वाटते ना तशी नाहीये हे तू मान्य कर। अरे सोड तिचा नाद आता, तिला मरू दे तिच्या कर्माने, बसू दे जेलमध्ये। तू तिच्या पायी आई बापांना डावलू नको ना। झालं तुमचं बोलणं? नाही बाबा, हे बघा, मी तुमचा खूप आदर करतो, पण जेवढं प्रेम माझं तुमच्यावर आहे ना, तेवढंच प्रेम माझं वसुंधरांवर पण आहे। आणि तुम्ही हे जे म्हणता ना भुरळ पाडली वगैरे, तसं काहीही नाहीये।
मी फक्त नवऱ्याचं कर्तव्य बजावतोय आणि ते मी शेवटपर्यंत बजावेन. वसुंधरांची चूक नसताना मी त्यांना शिक्षा होऊ देणार नाही, अँड दॅट्स फायनल. मी जरा बोलू का? नको बोलूस. काय संबंध तुझा? हा, का आलायस इकडे? मी तर फक्त अख्खी ऐक, शेवटचं सांगते तुला, प्लीज माझ्या कुटुंबात ढवळाढवळ करणं बंद कर. स्टे आउट ऑफ इट. आकाश, आकाश, आई जाऊ दे. ऐक. आई अरे पण तुला सुद्धा कसं बोलला? आई मला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही. मला माहिती आहे सर जरा डिस्टर्ब आहे. काय करणार आपण तरी. मला नाही बघवत आहे. माझा मुलगा माझ्यापासून लांब जातो. हो असं काय करते आई? तुम्ही शांत व्हा बघू. आणि हे असं काही होणार नाहीये. मी तुम्हाला वचन दिलंय ना, मी असं काही होऊ देणार नाहीये. आकाश सर जर हट्टी असतील ना, तर मी पण हट्टी आहे. माझं वचन मी नक्की पूर्ण करणार. आकाश सरांना त्यांच्या ह्या त्रासातून लवकरच मी पूर्णपणे मोकळं करणार. कशी आहेस बाळा? इथे खूप त्रास होत असेल ना? आई मी काही केलेलं नाहीये ग, तरी या ठिकाणी येऊन पडले. कसली शिक्षा मिळते मला? वसुबाळा, कळतंय का आम्हाला, पण आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. आपण ना तुझ्यासाठी एक चांगला वकील शोधूया. हं? मी शार्दूलला कधीच माफ करणार नाही. हाय लागेल माझी त्याला. सुशीला शांत हो. हे पोलीस स्टेशन आहे. हं? आपल्याला वसूसाठी एकदम खंबीरपणे उभं राहायचंय. बाबा माझं सोडा, माझ्या बहिणीची काळजी वाटते मला. मी नसताना त्या शार्दूला रान मोकळं मिळेल. अगं असं कसं बोलतेस तू? हं? आकाशराव आहेत ना त्याची काळजी घ्यायला. पण तू सांभाळून राहा. अजिबात धीर सोडू नकोस. हं? नीट होईल सगळं. हो चला, वेळ संपली. आरोपीला चौकशीसाठी घेऊन जायचंय. ओ, आरोपी काय म्हणताय हो? मुलगी आहे ती आमची, आणि तिने काहीही केलेलं नाहीये. ते कोर्टात बोलायचं. मला नको बोलून दाखवू. चला उठा. आई, मनीची काळजी घ्या. चला 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 बाबा, आकाशाविषयी बोलत राहा बाबा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.